नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारतीय शेअर बाजारासाठी सध्या धोक्याची घंटा वाजतीये. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या म्हणजेच क्रूड ऑइलच्या किमतींमध्ये झालेली वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठी डोकेदुखी ठरतीये. याच पार्श्वभूमीवरती सिटी, नोमुरा आणि गोल्डमन सॅक्स आणि बर्नस्टीन यांच्यासारख्या मोठ्या जागतिक संस्थांनी निफ्टी 50चे आपले आधीचे अंदाज मागे घेत त्यामध्ये मोठी कपात केलेली आहे. तर मग चला जाणून घेऊयात या ब्रोकरेज फर्म्सचे जे काही नवीन टार्गेट्स आहेत ते. यावरती सिटी रिसर्च यांनी सांगितलंय. तर सिटी रिसर्चनं निफ्टीचं लक्ष हे 28,500 वरनं कमी करून 27,000 खाली आणलंय. जरी हे नवीन लक्ष सध्याच्या पातळीपेक्षा 17% वाढ दर्शवत असलं तरी त्यांनी व्हॅल्युएशन मल्टिपल 20 वरनं 19 कमी केलेत. याचा अर्थ बाजारातील तेजीचा वेग आता मंदावण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा रिसर्च फर्म आहे नोमुरा. नोमुरानं मोठी कपात करत निफ्टीचं लक्ष 15% घटवून अगदी 24,900 वरती आणून ठेवलंय. त्यांच्या मते जर कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ वाढलेल्याच राहिल्या तर आर्थिक वर्ष 2027 मधील कंपन्यांच्या अर्निंग्जवरती 10 ते 15% इम्पॅक्ट होऊ शकतो. आता पुढची रिसर्च फर्म आहे गोल्डमन सॅक्स. गोल्डमन सॅक्सनं भारतीय शेअर बाजाराचं रेटिंग ओव्हरवेटवरनं मार्केट वेटवरती आणलेलं आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील तणावामुळे तेलाच्या पुरवठ्यावरती मोठा परिणाम झाला आहे. त्यांच्या अंदाजानुसार कच्च्या तेलाच्या प्रति बॅरल $45 वाढीमुळे भारताचा वार्षिक नफा 9% घसरू शकतो. आता पुढची रिसर्च फर्म आहे बर्नस्टीन. बर्नस्टीन यांनी 2026 साठी 26,000चं लक्ष दिलंय. त्यांनी इशारा दिला आहे की या उन्हाळ्यामध्ये महागाई 6% वर जाऊ शकते, ज्यामुळे व्याजदरातील कपात किमान 2 महिने लांबणीवर पडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बेअर केस सिनेरिओमध्ये निफ्टी 19,000 ते 20,000च्या पातळीपर्यंत खाली जाण्याची ही भीती व्यक्त केली आहे. तर आता या मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी दिलेली आकडेवारी सांगते की बाजारामध्ये सध्या मोठी खरेदी करण्याची घाई करू नये. निफ्टीमध्ये सध्याच्या पातळीवरनं 10 ते 15% अधिकची घसरण होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गुंतवणूकदारांनी सध्या बचावात्मक पवित्र्यामध्ये राहून कॅश उपलब्ध ठेवावी आणि घसरणीच्या वेळी टप्प्याटप्प्यानं दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ग्लोबल ब्रोकरेज हाऊसेसनी आता सर्व ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर्सचं टेन्शन वाढवलं आहे. तर अजून बाजार खाली जाणार का, यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.